मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एकदा आपल्या YouTube एज्युकेशन चॅनलवरती. तर आज आपण पुरस्कार पाहणार आहे आणि मी जवळपास सर्व जे पुरस्कार आहे ते कव्हर केलेले आहे. चला तर बघूया. पहिला प्रश्न दिलेला आपल्याला की 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे 2025 चा, जो की 26 मध्ये देण्यात आलेला आहे, तो आर वैरामुथू यांना देण्यात आलेला आहे. ते तिसरे तमिळ लेखक ठरलेले आहे. पॉईंट लक्षात ठेवा. आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला असा जर प्रश्न विचारला तर उत्तर आहे जी शंकर कुरूप. आता ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाते, कारण एक वेळा दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम विचारलेली होती. त्यामुळे ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे 11 लाख रुपये. हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे आणि पुरस्काराची स्थापना केव्हा झाली तर ती 1961 मध्ये स्थापना करण्यात आलेली होती. तर आहे की साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मराठी भाषेमध्ये राजू बाविस्कर यांना देण्यात आलेला आहे काळ्या निळ्या रेषा या साहित्यासाठी. तर हिंदी भाषामध्ये हा पुरस्कार ममता कालिया यांना जी ते जी इलाहाबाद यासाठी देण्यात आलेला आहे. तर इंग्रजी भाषेमध्ये हा पुरस्कार नवतेज सरना यांच्या स्प्रिंग या पुस्तकाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपदा प्रबंधन पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट करायचा आहे. हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सीता शेळके यांना. तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकते की सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपदा प्रबंधन पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता, तर तो 2019 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. बीसीसीआय पुरस्कार 2026 डिक्लेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये पॉली उमरीगर पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे शुभमन गिल. तर कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे, राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज. हा प्रश्न माझ्याकडून मोस्ट एमपी करा, तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न दिसू शकतो. आणि बघा, यांच्या नावामध्ये आर आर आणि आर असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज. ओके, सो ट्रिपल आर जरी लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात येईल. 98 ऑस्कर अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुरस्काराशी संबंधित. गणतंत्र दिवस 2026 च्या वेळेस अशोक चक्र पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे, तर शुभांशु शुक्ला यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे, तर बघा कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांनी बचपन बचाव आंदोलन हे 1980 मध्ये सुरू केलेली मोहीम आहे आणि त्यांना शांततेचा पुरस्कार 2014 मध्ये देण्यात आलेला होता. ठीक आहे, तर हे सर्व महत्त्वाचे अवॉर्ड्स आपण घेत आहे जे तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये कामी पडतील. 2026 चा आबेल पुरस्कार कोणाला, तर जर्मनीचे प्रसिद्ध गणिततज्ञ गर्ड फॉल्टिंग्स यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तर ते कुठले असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते आहे जर्मनीचे. आणि बघा, आबेल पुरस्कार कधी सुरू करण्यात आला, 2002 मध्ये. आणि लक्षात असू द्या, हा गणित या क्षेत्रामध्ये दिला जातो आणि आबेल पुरस्काराला गणिताचे नोबेल सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं या पुरस्काराला. संगीत कलानिधी हा कर्नाटक मधील संगीत क्षेत्रातला सर्वोच्च अवॉर्ड मानला जातो. तर हा पुरस्कार वीणावादक जयंती कुमरेश यांना देण्यात आलेला आहे. तुम्हाला असं पण येऊ शकते एक्झाम मध्ये की जयंती कुमरेश कोणत्या वाद्याशी संबंधित आहे, तर त्या वीणावादक आहे. पुढचा प्रश्न आहे सरस्वती पुरस्कार 2025 ओके कोणाला देण्यात आलेला आहे, तर राजकुमार मुखोपाध्याय यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे, 1991 मध्ये. आणि हा पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशन तर्फे देण्यात येतो. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणता आहे, स्टॉकहोम वॉटर प्राइज अवॉर्ड 2026. हा पुरस्कार कावेह मदानी यांना देण्यात आलेला आहे, जे की इराण या देशाचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात कमी वयात त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं वय वर्ष 44 आहे. आता स्टॉकहोम वॉटर प्राइज अवॉर्ड कधी सुरू झाला, तर हा 1991 मध्ये हा अवॉर्ड सुरू झाला होता. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा नोबेल पुरस्कार या पुरस्काराला म्हटलं जातं. जसं गणिताचा नोबेल पुरस्कार आबेल, तसा पाण्याचा नोबेल पुरस्कार स्टॉकहोम वॉटर प्राइज आहे. म्हणजे याचं महत्त्व तुमच्या लक्षात आलं असेल. व्हिटले पुरस्कार अवॉर्ड 2026 मध्ये 2 भारतीय व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये आहे परवीन शेख आणि बरका सुब्बा. तर ह्या कुठल्या आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. गांधी शांती निरस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे, तर ग्रासा माशेल यांना देण्यात आलेला आहे. आणि लक्षात असू द्या, त्या मोझांबिक या देशाच्या आहे, ग्रासा माशेल यांना. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 ची 6वी आवृत्ती जी डिक्लेअर करण्यात आलेली आहे, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्टेट कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे, जेव्हाही पुरस्कारामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो तेव्हा हा प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये नक्कीच विचारला जातो. दुसरा नंबर आहे गुजरातला आणि तिसरा नंबर लागतो हरियाणाचा. तर बघा मित्रांनो, हे आपण महत्त्वाचे इथे जे अवॉर्ड्स आहे ते इथे कंप्लीट केलेले आहे.
तर सर्वांनी एकदा हे व्यवस्थित बघून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बघताना हे लिहून पण घेत चला, जेणेकरून तुम्हाला याची मदत होईल. थँक सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. थँक सो मच.